नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान अशा हेअरस्टाईल्स दाखवणार आहे, ज्या हेअरस्टाईल्स तुम्ही कोणत्याही सणांमध्ये करू शकता, समारंभाला जाण्यापूर्वी करू शकता, कोणतेही सेलिब्रेशन असू द्या। तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या हेअरस्टाईल्स मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये जुडा म्हणजेच बन हेअरस्टाईल्स देखील असतील, शिवाय फ्रंट ओपन हेअरस्टाईल्स म्हणजेच काय तर पुढच्या भागाला छान हेअरस्टाईल करून मागे केस तुम्ही मोकळे सोडलेले आहेत किंवा पोनी बांधलेले आहे। तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे। दिवाळी आलेली आहे, सो दिवाळीमध्ये काही बन हेअरस्टाईल्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता। शिवाय ज्यांचे हेअर शॉर्ट असतील तर त्यांनी देखील काही फ्रंट ओपन हेअरस्टाईल्स केल्या तर नक्कीच तुम्हाला ते आवडतील। सो आपण सुरू करूयात आता आपल्या व्हिडिओला। आता मी ज्या हेअरस्टाईल्स दाखवणार आहे तर त्या माझ्याच हेअरस्टाईल्स आहेत, ज्या मी ऑलरेडी केलेल्या आहेत। त्या हेअरस्टाईल्स तुम्हाला इथे दिसतील आणि मी व्यवस्थित त्याचं एक्सप्लेनेशन करून तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिली हेअरस्टाईल आपण बघूया। या हेअरस्टाईलमध्ये सिंपली आपल्याला केस पूर्ण असे मागे घ्यायचे आहेत, मागे एक छान पोनी बांधून घ्यायची आहे, रबर बँडने, ब्लॅक रबर बँडने बांधा। त्याच्यानंतर एक क्लचर घ्यायचा आहे मीडियम साईजचा आणि तो क्लचर त्याच्या खाली अशा पद्धतीने लावायचा आहे आणि जे खालचे केस आहेत त्याला अगेन एका रबर बँडने सिक्युअर करून घ्यायचा आहे। ब्लॅक रबर बँड असेल तर वेल अँड गुड। त्याच्यानंतर त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे, ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, आणि युपिनने छान सिक्युअर करून घ्यायचा आहे। सिक्युअर करून झाल्यानंतर जो रबर बँड आहे त्याला थोडंसं हलकंसं खाली उडायचं आहे की जेणेकरून तो दिसणार नाही। आणि त्याच्यानंतर आपल्याला जे बाजूचे हेअर निघालेले आहेत त्याला देखील युपिननी छान सिक्युअर करून घ्यायचं आहे। सो हे झाल्यानंतर इथे तुमची हेअरस्टाईल कंप्लीट झालेली आहे। बाजारात असे गजरे मिळतात, तर ते गजरे आणा, फेक गजरे असतात हे, तर ते आपल्याला युपिनने असे छान लावायचे आहेत। तुम्ही पूर्ण गजरा लावला तरी चालेल। सो ही एक खूप छान सुंदर जुडा हेअरस्टाईल इथे झालेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीची हेअरस्टाईल फ्रंट साईडला तुम्ही करू शकता। तर आता आपण बघूयात आपली दुसरी हेअरस्टाईल। दुसऱ्या हेअरस्टाईलसाठी इथे मी मधलं पार्टिशन केलेलं आहे आणि थोडेसे पुढचे असे केस घेतलेले आहेत। त्याच्यानंतर एक डिस्को रबर बँड घेऊन त्याला अशा पद्धतीने छान सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि थोडंसं लूज करून घ्यायचं आहे। लूज केल्यानंतर त्याला अशा पद्धतीने मागे कानाच्या मागे हेअरपिननी सिक्युअर करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला मी सेम प्रोसेस केलेली आहे आणि खूप छान असा लेअर दिसतो चेहऱ्यावर, जी खूप सुंदर दिसते। हीच हेअरस्टाईल तुम्ही आडवं पार्टिशन करून देखील करू शकता। सो ही जी हेअरस्टाईल आहे ही ओपन हेअरस्टाईल, फ्रंट ओपन हेअरस्टाईल म्हणून तुम्ही करू शकता। ज्यांचे हेअर शॉर्ट आहेत किंवा ज्यांना केस मोके सोडायला आवडतात पण काहीतरी एक स्टाईल करायची आहे त्यांच्यासाठी बेस्ट हेअरस्टाईल आहे। नेक्स्ट जी हेअरस्टाईल आहे तर ती अगेन मी मधलं पार्टिशन करून केलेली आहे। दोन्ही साईडचे असे केस घेतलेले आहेत, मागच्या साईडला अगेन डिस्को रबर बँडने त्याला सिक्युअर करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खालचेच केस मी पुन्हा घेतले, दोन्ही साईडचे एकसोबत घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्याला मागच्या साईडने डिस्को रबर बँडने सिक्युअर करून घ्यायचं आहे। ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते मागच्या साईडने। ते रबर बँड आहेत मागच्या साईडने, तुम्ही ट्विस्ट देखील करू शकतात बट काही गरज नाही आहे, इतकं देखील खूप सुंदर दिसतं आणि तुम्ही बघू शकता इतकी सुंदर मागच्या साईडने ही हेअरस्टाईल दिसते। खूप सिंपल आहे येट खूप एलिगंट आणि स्टायलिश आहे। नेक्स्ट जी हेअरस्टाईल आहे त्याच्यामध्ये दोन हेअरस्टाईल्स दाखवणार आहे एकाच पद्धतीने। तर तुम्ही बघू शकता अगेन मधलं पार्टिशन केलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा थोडेसे केस घेतले, त्याच्यानंतर त्याच्या खालचे केस घेतलेले आहेत एका साईडचे आणि त्यालाच वरच्या केसांमध्ये अशी मी हातात पकडत आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आणि त्याला हेअरपिनने छान सिक्युअर करून घेतलं आहे। दोन्ही साईडला असंच केलं। त्याच्यानंतर एक छान ओरिजिनल गजरा इथे मी आणलेला आहे आणि तो मागच्या साईडने त्याला छान लावलेला आहे, म्हणजे केसांच्या आतल्या साईडने। शिवाय तोच गजरा तुम्ही असा वरच्या साईडने देखील लावू शकता। दोन्ही मधल्या कोणत्याही एका साईडने जर गजरे लावले तर खूप सुंदर दिसतात आणि तुम्हाला कोणती जास्त आवडली त्या पद्धतीने करा, एक तर आतल्या साईडने किंवा मग बाहेरच्या साईडने, दोन्ही खूप सुंदर दिसतात आणि ओरिजिनल गजरा असेल तर आणखीनच छान वाटतं। सो ही हेअरस्टाईल देखील तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। नेक्स्ट जी हेअरस्टाईल आहे ती अगेन आता मी जी हेअरस्टाईल सांगितली त्याचीच एक्सटेंडेड व्हर्जन आहे। तर अगेन सेम मधलं पार्टिशन करून असे हेअरचे स्ट्रँड करून मी एकत्र घेतले, त्याला वरती हेअरपिननी छान सिक्युअर करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मागच्या साईडला आपल्याला आधी पोनी बांधून घ्यायची आहे। मध्ये जर तुम्हाला वाटत असेल तर बिंदी वगैरे तुम्ही लावू शकता, डेफिनेटली खूप सुंदर दिसते बिंदी लावल्यावर ही हेअरस्टाईल। मागच्या साईडला आयदर पोनी बांधून किंवा ॲज इट इज तुम्ही छान वेणी घाला आणि म्हणजेच ब्रेड घाला आणि वेणी घातल्यानंतर त्याला खालच्या साईडने रबर बँडने सिक्युअर करून घ्या आणि त्याला फोल्ड करा उलट्या साईडने, जसं इथे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने। सो त्याला फोल्ड केल्यानंतर पूर्णपणे वरती त्याला हेअरपिननी छान युपिननी हेअरपिननी सिक्युअर करून घ्या आणि वरती असा छान गजरा लावून घ्या। ही हेअरस्टाईल मीडियम टू लॉंग हेअरसाठी बेस्ट आहे आणि खूप सुंदर दिसते। नेक्स्ट जी हेअरस्टाईल आहे त्याच्यासाठी मी आडवं पार्टिशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर राईट साईडचे पहिल्यांदा थोडेसे वरचे स्ट्रँड घेतले, त्याला ट्विस्ट केलं आणि मागे हेअरपिननी सिक्युअर करून घेतलेलं आहे। अगेन त्याच्या खालचे थोडेसे स्ट्रँड घ्यायचे आहेत केसांचे, त्याला पण ट्विस्ट करायचं आणि मागे सिक्युअर करून द्यायचं। आयदर तुम्ही एकाच पिनमध्ये करा किंवा छोट्या छोट्या दुसऱ्या वेगळ्या पिना वापरल्या तरी चालतील। त्याच्यानंतर त्या ज्या पिना आहेत एकदम छान पद्धतीने सिक्युअर झाल्यानंतर लेफ्ट साईडचे केस ॲज इट इज आपल्याला ठेवायचे आहेत आणि तुम्ही बघू शकताय फ्रंट ओपन हेअरस्टाईल इतकी सुंदर दिसते। ही वन साइडेड हेअरस्टाईल तुम्ही याला म्हणू शकता, जी इतकी छान दिसते आणि
मोस्टली ही वेस्टर्न ड्रेसेसवर, इथनिक वेअरवर देखील, इंडो वेस्टर्न ड्रेसेसवर खूप जास्त छान वाटते. नेक्स्ट जी हेअरस्टाईल आहे ती अगेन फ्रंट ओपन हेअरस्टाईल आहे. तर याच्यासाठी अगेन मी आडवं पार्टिशन केलेलं आहे. मागच्या साईडने सुरुवात केली, एका साईडने जिथे जास्त हेअर आहेत ज्या बाजूला तिथून मागच्या साईडने सुरुवात करायची आहे. असे हेअर स्ट्रँड घ्यायचे आहेत, त्याला ट्विस्ट करत करत त्याला मागे घेऊन एका हेअरपिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे. तसंच त्याच्यानंतर पुढचे थोडेसे हेअर घ्यायचे, थोडे थोडे घ्यायचे आहेत. असे करून करून असे 5-6 स्ट्रँड घ्या आणि त्यांना ट्विस्ट करून छान मागे सिक्युअर करून घ्या. सेम तुम्हाला जिथे ज्या साईडला केस कमी आहेत त्या साईडला पण तसंच करायचं आहे. सो तिथे देखील तुम्ही बघू शकताय 3 स्ट्रँड्स येऊ शकतात. तर ते घेऊन त्याला छान मागे हेअरपिनने सिक्युअर करून द्या. आणि इतकी सुंदर दिसते ही देखील हेअरस्टाईल. ही साडीवर देखील जाते, इथनिक वेअर आणि तुमचे वेस्टर्न वेअर सर्वांवर ही हेअरस्टाईल जाते. सो अशी फ्रंट ओपन हेअरस्टाईल देखील तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता ज्यांना मधलं पार्टिशन करून फ्रंट ओपन हेअरस्टाईल आवडतात तर त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल आहे. इथे मधलं पार्टिशन मी केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं दोन्ही साईडचे थोडेसे केस असे पुढे मी सोडलेले आहेत. मागचे केस मी वरती बांधले थोडेसे क्राऊन एरियाचे घेऊन, आणि पुढचे जे केस आहे त्याला व्यवस्थित मागच्या बाजूला घेऊन एखाद्या रबर बँडने सिक्युअर करून घ्या. आणि त्याच्यानंतर क्राऊन एरियाचे जे हेअर आहेत ते मोकळे सोड. याच्याने काय होतं, फ्रंट साईडचे जे हेअर आहेत ते एकदम छान मागे सिक्युअर राहतात, बाकीचे केस त्याच्यावर पडतात. त्याच्यामुळे ती हेअरस्टाईल सुंदर देखील दिसते. शिवाय तुमचे जे केस आहेत ते सारखे सारखे पुढे येत नाहीत. म्हणजे ओपन हेअरस्टाईल जरी असली तरी देखील तुम्ही एकदम आरामात राहू शकता. या हेअरस्टाईलसाठी अगेन मधलं पार्टिशन केलेलं आहे. त्याच्यानंतर सिम्पली मी इथले केस घेतलेले आहेत आणि त्याला मागच्या साईडने हेअरपिनने सिक्युअर केलेलं आहे. दोन्ही साईडचे इथले केस घेऊन सिक्युअर करा. खूप नॉर्मल, खूप सिम्पल, खूप दिवसांपासून करत आलेलो आपण ही हेअरस्टाईल आहे. पण तुम्ही बघताय किती सुंदर दिसते आणि हे पण एकदम छान सिक्युअर झालेले आहेत. केस सारखे पुढे येणार नाहीत, तोंडावर येणार नाहीत आणि तरी देखील सुंदर दिसते. शॉर्ट हेअर असतील तर अजून छान दिसते. सो डेफिनेटली ही हेअरस्टाईल पण ट्राय करून बघा. नेक्स्ट हेअरस्टाईल माझ्या खूप आवडीची हेअरस्टाईल आहे. तर सगळ्यात आधी फ्रंट साईडचे असे मी हेअर घेतले, थोडासा तिथे पफ करून मागे हेअरपिनने सिक्युअर केलं. त्याच्यानंतर मागे छान एक पोनी बांधलेली आहे. या पोनीला आपल्याला 2 भागांमध्ये डिवाइड करून घ्यायचा आहे आणि मधल्या भागामध्ये एक छोटासा छान असा स्टायलिशवाला क्लचर लावायचा आहे. मी गोल्डन कलरचा क्लचर घेतलेला आहे. आणि राईट साईडचे जे केस आहे तुम्ही बघू शकताय, खालच्या साईडने असे रॅप करून ट्विस्ट करून त्याच्या भोवती मी बांधलेले आहेत, म्हणजे सिक्युअर केलेले आहेत आणि पुन्हा युपिन तिथे लावलेले आहेत. त्याच्यानंतर बाकीचे केस राहिलेले आहेत ते दुसऱ्या साईडने आपल्याला त्याच्यावर छान गोल फिरवून सिक्युअर करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता इतकी सुंदर ही हेअरस्टाईल दिसते, म्हणजे डेफिनेटली तुम्ही ट्राय करू शकता. सो पुढची जी हेअरस्टाईल आहे तुम्ही अगेन फ्लेक्स वगैरे सोडू शकता पुढे थोडेसे आणि मागच्या साईडला एक छान फेक गजरा तुम्ही लावू शकता. सो ही हेअरस्टाईल अगेन खूप सुंदर दिसते आणि इझिली पण होते. म्हणजे ज्यांचा खूप लेअर कट वगैरे नसेल ना तर त्यांना ते एकदम इझिली होते. लेअर कट असणाऱ्यांचं किंवा स्टेप कट ज्यांचं आहे त्यांचं फक्त एवढंच होतं की बनमधून थोडेसे हेअर बाहेर निघतात. सो तुम्हाला युपीने जास्त सिक्युअर करावं लागतं. याच्यामध्ये आपल्याला मधलं पार्टिशन करून घ्यायचं आहे आणि फक्त बोटांच्या मदतीने जसं व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय तसं ट्विस्ट करत जायचं आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल, बट एकदा दोनदा जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे सोपं जाईल. तर अशा पद्धतीने पुढच्या साईडने मी दोन्ही साईडने एकासोबत करत गेले असं ट्विस्टिंग हेअरचं आणि एकदम कानाच्या मागे आल्यानंतर आपल्याला हेअरपिनने त्याला छान सिक्युअर करून घ्यायचं आहे. सो तुम्ही बघू शकताय इतकी छान दिसते ही हेअरस्टाईल. अगेन कोणत्याही ड्रेसवर तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता आणि स्पेशली जर साडीवर केली, ओपन फ्रंट ठेवायची असेल तर डेफिनेटली करा. तर अशा पद्धतीने या वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत ज्या तुम्ही फेस्टिव्ह सीझनमध्ये कोणत्याही समारंभाला जाण्यापूर्वी करू शकता आणि मला ह्या करायला पण सोप्या आहेत आणि हेअरस्टाईल तुम्ही केल्यानंतर तुम्हाला त्या खूप आवडतील. शिवाय तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स देखील मिळतील. सो मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज असंच जाऊ नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर करा. नोटिफिकेशन बेलला पण क्लिक करून द्या जेणेकरून माझे जे व्हिडिओज आहेत तुमच्याकडे लवकरात लवकर पोहोचतील. भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.